Good morning, my dear students. My name is Rasne Somnath, lecturer from Pravara Medical Trust, College of Pharmacy, Shivgaon. My subject is Human Anatomy and Physiology. In previous lecture, showing that the one by one serially like that first chapter, that is introduction about anatomy and physiology, then second, and this chapter containing define of the anatomy, define of the physiology, then subdivision of anatomy and physiology are the cover. Then second chapter, that is the cell containing define cell, diagram of the cell, then cell membrane and cell organelles, and then third number chapter, that is the tissue, and this chapter containing the define of the tissue and classification of the tissue are covered. So we will be discuss in today's lecture the new topic, that is the blood. This fourth number chapter, the blood. What is the meaning of blood or blood? The introductory part of the blood. The blood may be described as a specialized connective tissue and which circulate in a closed system of blood vessels. ब्लड म्हणजे काय? तर ब्लड एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे. जे काय ब्लड आहे हे वेगवेगळ्या सेल्सपासून एकत्र येतात. जे काय सेल्स आहेत म्हणजे RBC असेल, WBC असेल किंवा प्लेटलेट्स असतील. म्हणजे RBC रेड ब्लड सेल्स, व्हाईट ब्लड सेल्स अँड प्लेटलेट्स हे ज्यावेळेस सेल्स एकत्र येतील त्यावेळेस एक टिश्यू तयार होतो. आणि हे टिश्यूज म्हणजे ब्लड म्हणजेच एक काय कनेक्टिव्ह टिश्यूचा टाईप आहे. आणि हे जे काय ब्लड आहे सर्क्युलेशन विथ क्लोज सिस्टीम ऑफ द ब्लड व्हेसल. सो this blood is made up of suspension of form element such as, तर ह्या ब्लडमध्ये काय अवेलेबल आहे, ह्या ब्लडमध्ये काय कंटेंट आहे, तर सच ॲज इरेथ्रोसाइट्स मीन्स RBCs, then leukocytes means WBC and platelets means erythrocytes in a pale yellow colored fluid, and that's called as plasma. In an adult man of around 17 kg, the volume of blood is about 5600 ml or 5.6 liter. म्हणजे एक 70 किलोग्रामचा एक ॲडल्ट मॅन घेतला तर त्यामध्ये जे काय ब्लड असेल त्याच्या बॉडीमध्ये ते असू शकतं 5 लिटर किंवा 5600 ml. दॅट इज 8% ऑफ द टोटल बॉडी वेट. जे काय बॉडी वेट असेल त्याच्या 8%चा भाग हा ब्लडनी मावलेला असतो किंवा त्या बॉडीमध्ये 8% ब्लड असतं. द टेम्परेचर ऑफ ब्लड इज अबाउट, मग ह्या ब्लडचं टेम्परेचर किती आहे बॉडीमध्ये, तर द टेम्परेचर ऑफ ब्लड इज अबाउट 38 डिग्री सेल्सिअस अँड 98 फॅरेड डिग्री. देन ब्लड pH इज अबाउट 7.4. जो काय ब्लडचा pH आहे तो किती आहे 7.4 आहे. म्हणजेच काय आहे तो अल्कलाइन आहे, स्लाइटली अल्कलाइन. देन नेक्स्ट पार्ट, दॅट्स नेक्स्ट स्लाइड, फंक्शन्स ऑफ ब्लड. ब्लडचे कार्य काय आहे, ब्लडचं फंक्शन्स काय आहे ते वन बाय वन बघू आपण. तर ब्लडचं काम काय असेल बॉडीमध्ये, तर त्यामध्ये फर्स्ट येईल का ब्लड इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन फ्रॉम द लंग्स टू द टिश्यू. जे काय लंग्समध्ये ऑक्सिजन आहे ते ऑक्सिजन टिश्यूपर्यंत पोहोचण्याचं काम ह्या ब्लडचं आहे. किंवा कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू टू द लंग्स. जे काय टिश्यूमध्ये यूज केलेलं ऑक्सिजन म्हणजेच कार्बन डायऑक्साईड आहे ते लंग्सकडे पाठवण्याचं काम हे ब्लडचं आहे. देन सेकंड फंक्शन्स ऑफ ब्लड, blood transports metabolic waste to the lung. Blood transport metabolic waste to the lungs, kidneys, skin and intestine for excretion. जे काय मेटाबॉलिक वेस्ट आहे त्या ब्लडचं ब्लड थ्रू ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ह्या ब्लडचं आहे. म्हणजे जे काय मेटाबॉलिक वेस्टच आहे फॉर एक्सक्रिशनसाठी, तर त्या पूर्ण मेटाबॉलिक वेस्टचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ह्या ब्लडचंच आहे. त्यानंतरचं फंक्शन आहे ब्लड कॅरीज ॲब्सॉर्ब न्यूट्रियंट्स फ्रॉम द GIT टू लिव्हर अँड व्हेरियस अदर बॉडी टिश्यूज. ब्लड काय करतात, ब्लड कॅरीज ॲब्सॉर्प्शन ऑफ द न्यूट्रियंट्स फ्रॉम द GIT टू लिव्हर अँड अदर व्हेरियस पार्ट्स ऑफ द बॉडी. जे काही न्यूट्रियंट्स आहेत त्या न्यूट्रियंट्सला ॲब्सॉर्ब करण्याचं काम ब्लडचं आहे. त्यानंतर
ब्लड रेग्युलेट दी वॉटर बॅलन्स, बॉडीमध्ये जे काय वॉटर बॅलन्स आहे ते रेग्युलेशन करण्याचं कामसुद्धा ब्लडचं आहे. त्यानंतर ब्लड रेग्युलेट दी बॉडी टेम्परेचर, ब्लड रेग्युलेट दी बॉडी टेम्परेचर, जे काय बॉडीचं टेम्परेचर आहे रेग्युलेट करण्याचं काम किंवा कंट्रोलिंग करण्याचं काम ब्लडचं आहे. त्यानंतर ब्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर ट्रान्सपोर्ट ऑफ हार्मोन्स, vitamins and salts that which contains cations such as sodium, potassium, calcium, etc. and anions such as chlorides, phosphate, sulfates and carbonate. ब्लडचं अजून एक काम काय आहे तर ब्लड इज रिस्पॉन्सिबल फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ द हार्मोन्स, जे काय बॉडीमध्ये हार्मोन्स असतील, जे काय विटॅमिन्स असेल, साल्ट्स असेल, तर त्यांचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं कामसुद्धा ब्लडच करतात. मग त्यामध्ये साल्टमध्ये कॅटायन किंवा अनायन्स मॉलिक्यूल असतील, कॅटायनमध्ये सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम असेल किंवा अनायन्समध्ये क्लोराईड मॉलिक्यूल्स असतील, तर यांचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम ब्लडचं आहे. त्यानंतर ब्लड ट्रान्सपोर्ट दी मेटाबोलाइट्स. देन ब्लड प्रोव्हाइड्स प्रोटेक्शन अगेन इन्फेक्शन थ्रू द व्हाईट ब्लड सेल्स अँड दी अँटीबॉडीज. ब्लड अजून काय काम करतं आहे तर एखादं इन्फेक्शन होणार असेल किंवा इन्फेक्शनपासून प्रोटेक्शन करण्याचं कामसुद्धा ब्लडचं आहे. मग ते कोण करतं आहे तर व्हाईट ब्लड सेल्स ह्या ब्लडमध्ये अवेलेबल आहेत, त्यांनाच फायटर सेल्स म्हणलं जातं किंवा त्या सेल अँटीबॉडीज तयार करून प्रोटेक्शन अगेन्स्ट टू इन्फेक्शन. देन ब्लड हेल्प द मेंटेनिंग ऑफ नॉर्मल ॲसिड बेस बॅलन्स. ब्लडचं अजून फंक्शन काय असेल तर ब्लड दॅट हॅविंग हेल्प टू मेंटेनिंग ऑफ दी normal acid base balance. And last functions of the blood itself helps coagulation through the internal factors and stop the bleeding. जर आपल्याला एखादं ब्लिडिंग झालं तर ब्लिडिंगचं स्टॉप होण्याचं काम हे ब्लडचंच आहे, कारण की ब्लडमध्ये कॉग्युलेशन फॅक्टर प्रेझेंट आहेत. 12 कॉग्युलेशन फॅक्टर्स असतात आणि ते 12 कॉग्युलेशन फॅक्टर्स हे ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत. त्यामुळे जर ब्लिडिंग झालं तर स्टॉप होण्याचं कामसुद्धा हे ब्लडचंच आहे. This is the functions of blood. It's an important part for the final exam. So next slide, composition of blood. नेमकी ब्लडमध्ये काय काय अवेलेबल आहे, ब्लडमध्ये प्रेझेंट काय आहे ते आता आपल्याला सविस्तर बघायचं आहे. कंपोजिशन ऑफ ब्लड. द ब्लड कंटेनिंग देर आर द मेनली टू पार्ट्स लाईक दॅट ब्लड प्लाझ्मा अँड फॉर्म इलेमेंट्स. ब्लड प्लाझ्मा आणि फॉर्म इलेमेंट्स. तर फॉर्म इलेमेंट्समध्ये परत 3 प्रकार आहेत. तो म्हणजे फर्स्ट इरेथ्रोसाइट्स, त्यालाच RBC म्हणलं जातं. लिकोसाइट्स, त्याला WBC म्हणलं जातं. आणि थ्रोम्बोसाइट्स, दिस इज दी प्लेटलेट्स. मग यांचं वेगवेगळ्यांचं फंक्शन हे पूर्णपणे डिटेल आपल्याला स्टडी करायचं आहे. 1 बाय 1 आपण त्याला स्टडी करणार आहोत. देन ब्लड प्लाझ्मा. आता ब्लड प्लाझ्मा काय आहे ते आपल्याला पहिल्यांदा बघायचं आहे. हे जी काय ब्लडच्या अंडर ब्लड प्लाझ्मा आणि फॉर्म इलेमेंट्स आहेत, तर ब्लड प्लाझ्मा फर्स्टली आपण बघूया. दिस ब्लड प्लाझ्मा इट मेड अप ऑफ द 3 बेसिक कॉम्पोनंट. ब्लड एकूण 2 टाईप्समध्ये क्लासिफाय केलं आहे की ब्लडमध्ये 2 प्रकारचे कंटेंट आहे किंवा कॉम्पोजिशन आहे. त्यामध्ये एक आहे ब्लड प्लाझ्मा आणि एक आहे फॉर्म इलेमेंट्स. ब्लड प्लाझ्मामध्ये शक्यतो 99% वॉटर असतं किंवा डिझॉल्व ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स असतील आणि प्लाझ्मा प्रोटीन्स असतील. ह्या 3 प्रकारे ब्लड प्लाझ्मामध्ये येतात. आणि फॉर्म इलेमेंट्समध्ये RBC, WBC आणि प्लेटलेट्स येतात. ब्लड प्लाझ्मा इट्स अंडर हॅव्हिंग 3 बेसिक कॉम्पोनंट लाईक दॅट वॉटर, डिझॉल्व ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कॉम्पोनंट्स अँड प्लाझ्मा प्रोटीन्स. द नॉर्मल प्लाझ्मा व्हॅल्यूम इज अबाउट 8% ऑफ द बॉडी वेट. द अल्बुमिन अँड ग्लोब्युलिन हॅव अ several overlapping function which include the buffering action, binding with other plasma constituents like lipids, hormones, vitamins, metals, whereas the protein fibrogen is responsible for blood clotting. मग ह्या ब्लड प्लाझ्मामध्येच काय प्रेझेंट आहेत, वेगवेगळे विटॅमिन्स असतील, हार्मोन्स, लिपिड यांचं ट्रान्सपोर्ट करण्याचं काम हे ब्लड प्लाझ्मा करतात. किंवा यामध्येच प्रेझेंट आहे प्रोटीन फायब्रोनोजन. हा एक क्लोटिंग फॅक्टर आहे, त्यामुळे ब्लडचं क्लॉट होण्यासाठी रिस्पॉन्सिबल आहे किंवा त्यांना हेल्प ब्लड क्लॉट करण्यासाठी हेल्प करतात. Then next point, next slide. This is the whole blood that having a centrifugation process are the cover. Then the separation of the plasma and separation of the erythrocytes. This is the plasma in 55% of the total blood and erythrocyte are the 45% of the total blood, and 1% that is only buffy coat, that's leukocytes and platelets is less than 1% of the total blood.
Then next parts, the immunoglobulin act as a protective molecule and are called as antibodies. इम्युनोग्लोबिन सुद्धा यामध्ये प्रेझेंट असतात आपल्या ब्लडमध्ये, अँड दॅट्स अ प्रोटेक्टिव्ह मॉलिक्यूल अँड दॅट इज ऑल्सो नोन ॲज दी अँटीबॉडीज, अँड इट्स these antibodies which interact with antigen and to form antigen antibody complex. The dissolved organic and inorganic components of blood plasma can be studied under three groups like that: electrolytes and gases. आता ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपोनंटमध्ये काय काय आहे ते बघायचं. तर त्यामध्ये इलेक्ट्रोलाइट्स आहेत, म्हणजे सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, किंवा वेगवेगळे गॅसेस, कार्बन डायऑक्साईड असेल, ऑक्सिजन असेल. त्यानंतर न्यूट्रियंट्स आणि वेस्ट प्रोडक्ट, हे डिझॉल्व ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपोनंट्समधला पार्ट्स आहे. देन हॅव्हिंग द डिझॉल्व इलेक्ट्रोलाइट्स अँड गॅसेस इन्क्लुडिंग सोडियम आयन्स, दिस इज द इलेक्ट्रोलाइट. सोडियम आयन असेल, पोटॅशियम आयन्स, कॅल्शियम आयन, मॅग्नेशियम आयन्स, क्लोराइड आयन्स, बायकार्बोनेट आयन्स, phosphate ion or etc. These are the dissolved electrolytes. And important gases like that carbon dioxide, oxygen and nitrogen, all these further are containing in the blood. Nutrients मध्ये काय येईल, the nutrients involve glucose and other carbohydrates, amino acids, lipids, cholesterol and few trace element, whereas the waste product include urea, creatinine, uric acid and bilirubin. This is the nutrient product, and the waste product like that urea, creatinine, uric acid and bilirubin. हे जे काही न्यूट्रियंट्स आहे, ह्या न्यूट्रियंटचा वेस्ट प्रोडक्टमध्ये काय येतील, युरिया असेल, क्रिएटिनिन असेल, युरिक ॲसिड किंवा बिलिरुबिन और एक्सेट्रा. शो नेक्स्ट स्लाइड, प्लाझ्मा प्रोटीन. दिस इज द थर्ड पॉईंट ऑफ द ब्लड प्लाझ्मा. फर्स्ट वॉटर, देन dissolved ऑर्गॅनिक अँड इनऑर्गॅनिक कंपोनंट, आणि लास्ट आहे प्लाझ्मा प्रोटीन्स. तर प्लाझ्मा प्रोटीन्समध्ये काय आहे ते आता बघू आपण. तर प्लाझ्मा प्रोटीन कंटेनिंग अल्ब्युमिन इज द 54%, ग्लोब्युलिन्स 38%, फायब्रोनोजन्स 7%, इम्युनोग्लोबिन 1% अँड अदर्स. दिस इज द कंटेनिंग ऑफ द प्लाझ्मा प्रोटीन्स. शो नेक्स्ट स्लाइड, फॉर्म एलिमेंट्स ऑफ ब्लड. आता आपण बघणार आहोत फॉर्म एलिमेंट्स ऑफ ब्लड. These are the whole blood, and the whole blood is classified into plasma and form elements. Okay, so this plasma consisting about the amino acids, nutrients, nitrogenous waste, electrolytes and gases, and lastly proteins. And the protein consists albumins, fibrinogens and globulins. And this form element having the study about leukocytes, erythrocytes and platelets. And this leukocyte having a two types like that, granulocytes and agranulocytes, and this granulocyte also divided by the three classification like that, neutrophils, basophils and eosinophils. Then agranulocytes consisting lymphocytes and monocytes. All these points are covered in one by one. So today lecture is only on the erythrocytes, discussing erythrocytes. Show slide. Erythrocytes, it is also known as RBC or red blood cells. These erythrocytes are formed from proerythroblast, which are derived from hematopoietic stem cell. आता इरेथ्रोसाइट आहेत. इरेथ्रोसाइट नेमकी कुठून तयार होतात आणि कशा होतात. तर इरेथ्रोसाइट्स म्हणजेच RBC म्हणजेच रेड ब्लड सेल्स, म्हणजेच ज्यामध्ये हेमोग्लोबिन प्रेझेंट आहेत असे. मग RBCचं तयार होण्याचं काम पहिलं हे एकतर बोन मॅरोमध्ये होत असतं. पूर्णपणे जे काय ब्लडचं प्रोडक्शन आहे हे पूर्ण कुठं होतं, बोन मॅरोमध्ये किंवा स्टेम सेल्समध्ये होत असतं. तर इरेथ्रोसाइटचं नेमकी कसं होतं ते बघू आपण. तर मल्टीपोटेन्शियल हेमॅटोपॉयटिक स्टेम सेल, पहिल्यांदा स्टेम सेल असतात, त्यानंतर कॉमन मायलॉइड प्रोजेनेटर, अँड दिस कन्वर्जन बाय द proerythroblast, and proerythroblast is converted into the basophilic erythroblast, then polychromatic erythroblast, then orthochromatic erythroblast means normoblast, and then polychromatic erythrocytes, that's a reticulocyte, and then formation of the erythrocyte. This is the procedure of the production of the RBC in the bone marrow or in the stem cells. More than 99% of form element of blood are the RBC. Erythrocyte have a shape of biconcave disc. This is the biconcave disc is shape for the RBC. Then
characteristics of RBC count about 5.4 million red blood cells per mm cubic in male and about 4.8 millions RBCs per mm cubic in female. मेलमध्ये एका क्यूबिकमध्ये पूर्ण ब्लडमध्ये नाही, फक्त एका क्यूबमध्ये 5.4 मिलियन्स RBC सेल प्रेझेंट आहेत इन मेल आणि एका क्यूबिकमध्ये 4.8 मिलियन्स ह्या फिमेलमध्ये प्रेझेंट आहेत. ह्या RBCचा जो शेप आहे तो बाय कॉन्केव डिस्क लाईक आहे. याची जी साईज आहे डायमीटर याचा 7 ते 8 मिलीमीटर आहे आणि थिकनेस जो आहे म्हणजे त्याची जाडी ही 2 ते अबाउट 2 मिलीमीटर आहे. आणि ह्या RBCमध्ये काय असेल प्रेझेंट, तर या RBCमध्ये प्रेझेंट आहे फक्त आणि फक्त हेमोग्लोबिन, that containing only hemoglobin parts. Silent features of the RBC. These RBC, it's a no contain any nucleus, no any endoplasmic reticulum, ribosomes and mitochondria. आपण सेलचं स्ट्रक्चर बघितलं, ही पण एक सेलच आहे, रेड ब्लड सेल्स, पण यामध्ये कोणत्याही प्रकारचा न्यूक्लियस नाही, कोणत्याही प्रकारचा एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम, रायबोसोम किंवा मायटोकॉन्ड्रिया प्रेझेंट नाही. RBC contain larger surface area because of biconcavity for oxygen diffusion. ऑक्सिजन डिफ्युजनमुळे त्याचा काय सरफेस एरिया तो लार्ज आहे. आणि दे कॅन इझिली स्क्वीज थ्रू द कॅपिलरीज, आणि कॅपिलरीजमधून इझिली स्क्वीज होतात ह्या RBC. दिस इज द सायलेंट फीचर्स ऑफ RBC. देन नेक्स्ट पार्ट, हेमोग्लोबिन. इट्स अ इम्पॉर्टंट पार्ट फॉर द एक्झाम. Hemoglobin, it's a hemoglobin RD, it's a conjugated protein and synthesized inside the immature erythrocyte in the red bone marrow. And this hemoglobin molecule is made up of 2 components. ह्या हेमोग्लोबिनचे काय आहेत, 2 कंपोनंट्स आहेत. मग आता हेमोग्लोबिन कशापासून बनले, तर एक म्हणजे प्रोटीन पोर्शन, त्यालाच म्हणलं तर ग्लोबिन. जो काय प्रोटीन पोर्शन आहे त्याला म्हणलं तर ग्लोबिन, आणि जो काय नॉन प्रोटीन आयर्न कंटेनिंग पोर्शन आहे त्याला म्हणलं तर हेमे, मीन्स दॅट इज कॉल्ड ॲज दी हेमोग्लोबिन. इच हेमोग्लोबिन हॅज अ ग्लोबल युनिट विथ 4 हेमे युनिट्स. एका हेमोग्लोबिन युनिटमध्ये काय 4 हेमेचे ग्रुप्स आहेत किंवा 4 हेमेचे युनिट आहेत. मग ह्या हेमोग्लोबिनचं मॉलिक्युलर वेट किती आहे, तर मॉलिक्युलर वेट ऑफ इच हेमोग्लोबिन मॉलिक्यूल इज अबाउट 68,000. किती आहे हेमोग्लोबिनचं मॉलिक्युलर वेट, तर 68,000 मॉलिक्युलर वेट ऑफ द हेमोग्लोबिन. देन द ग्लोबिन ऑफ each hemoglobin molecule is a tetramer with the 2 polypeptide chains of one kind and 2 of another 2 chains are A and B polypeptide chains. These heme contains an iron and which can combine reversible with 1 oxygen molecule. Each RBC contain about 218 million hemoglobin molecule. एका RBCच्या सेलमध्ये 280 मिलियन हेमोग्लोबिन मॉलिक्यूल आहेत. 280 मिलियन हेमोग्लोबिन मॉलिक्यूल आहेत. मग 1 मिलियन म्हणजे किती, तर 1 मिलियन म्हणजे 10 lakhs. तसे 280 मिलियन हेमोग्लोबिन ह्या एका RBCमध्ये प्रेझेंट आहेत. हेमोग्लोबिन मॉलिक्यूल आर एनक्लोज इन अ मेम्ब्रेन कॉल्ड ॲज स्ट्रोमा. हेमोग्लोबिन जो काय मॉलिक्यूल आहे हा एका मेम्ब्रेनमध्ये इन्क्लोज राहतो आणि त्या मेम्ब्रेनला म्हणलं जातं स्ट्रोमा. द आयर्न कंटेंट ऑफ हेमे इम्पार्ट्स रेड कलर टू हेमोग्लोबिन. मग हेमोग्लोबिनला रेड कलर काय आला आहे, तर त्यामध्ये आयर्न कंटेंट ऑफ हेम, त्यामध्ये हेम प्रेझेंट आहे, त्यामुळे त्याला रेड कलर आलेला आहे. हेमोग्लोबिन कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म ऑक्सी हेमोग्लोबिन. जर हेमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन असेल तर त्याला म्हणलं तर ऑक्सी हेमोग्लोबिन. अँड कंबाईन विथ कार्बन डायऑक्साईड टू फॉर्म कार्बॉक्सी हेमोग्लोबिन. जर त्यामध्ये कार्बन डायऑक्साईड प्रेझेंट असेल त्या हेमोग्लोबिनमध्ये तर त्याला म्हणलं तर कार्बॉक्सी हेमोग्लोबिन. मग नॉर्मल हेमोग्लोबिनची रेंज किती आहे, तर बॉडीमध्ये नॉर्मल हेमोग्लोबिनची जी रेंज आहे इन्फंटसाठी 14 ते 20 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड. 100 mlच्या ब्लडमध्ये 14 ते 20 ग्रॅम हेमोग्लोबिन्स पाहिजे. ॲडल्ट फिमेलमध्ये 12 ते 16 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड आणि ॲडल्ट मेलमध्ये 13.5 ते 18 ग्रॅम पर 100 ml ऑफ ब्लड
एवढं हेमोग्लोबिन्स आपल्याला नॉर्मली पाहिजे. मग द टोटल लाईफ स्पॅन ऑफ RBC इज अबाउट 3 to 4 months ओनली 115 to 120 days. ॲज दे बिकम ओल्ड अँड दे आर डिस्ट्रॉय बाय स्प्लीन अँड लिव्हर. RBCचा जो का जीवनकाळ आहे तो फक्त किती आहे 3 ते 4 महिने राहतो आहे, म्हणजे 115 ते 120 दिवस. आणि त्यानंतर त्या RBC डिस्ट्रॉय होतात. कोण डिस्ट्रॉय करते त्याला, तर स्प्लीन आणि लिव्हर हे ऑर्गन डिस्ट्रॉय करतात. ड्युरिंग डिस्ट्रक्शन द स्ट्रोमा गेट डिझॉल्व अँड हेमोग्लोबिन इज अ सेट फ्री अँड द फ्री हेमोग्लोबिन स्प्लिट टू फॉर्म हेमे अँड ग्लोबिन अँड धिस कॅन बी एक्सप्लेन ॲज द प्रोसेस ऑफ मेटाबॉलिझम ऑफ आयर्न. ज्यावेळेस आपण आयर्नचं मेटाबॉलिझम बघणार आहोत त्यावेळेस ती प्रोसिजर आपण एक्सप्लेन करणार आहोत. दिस इज द नॉर्मल हेमोग्लोबिन कॉन्सन्ट्रेशन फॉर द ह्युमन बॉडी. देन ट्रान्सपोर्ट ऑफ ऑक्सिजन इन अ ब्लड. त्या ब्लडमध्ये ऑक्सिजन कसा ट्रान्सपोर्ट होतो आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. नॉर्मली अबाउट 97% ऑफ द ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट फ्रॉम द लंग्स टू द टिश्यू इज कॅरीड इन chemical combination with hemoglobin in RBC and remaining 3% part carried in the plasma water in dissolved state. जे काही ऑक्सिजन मॉलिक्यूल आहेत कंबाईन लूजली अँड रिव्हर्सिबली विथ हेमे पोर्शन ऑफ हेमोग्लोबिन. व्हेन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज अ हाय इन अ पर्टिक्युलर टिश्यू. जर एखाद्या टिश्यूमध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑक्सिजन जास्त झालं तर त्यावेळेस इट बाइंड विथ ऑक्सिजन अँड व्हेन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेशन इज अ लो इट रिलीज ऑक्सिजन. The hemoglobin molecule combine with oxygen to form oxyhemoglobin and around 15 grams of hemoglobin is present in each 100 ml of blood. 15 ग्रॅम हेमोग्लोबिन हे 100 ml च्या ब्लडमध्ये असतात आणि each gram of hemoglobin can combine a maximum 1.34 ml of oxygen. आणि प्रत्येक हेमोग्लोबिनमध्ये ऑक्सिजन किती असतो तर 1.34 ml ऑक्सिजन असतो. जो काय गॅस आहे तो आपण ml मध्ये मोजतो आणि जो गॅस आहे तो 1 ग्रॅमच्या हेमोग्लोबिनमध्ये किती कंबाईन मॅक्झिमम असतो तर 1.34 ml असतो. द कार्बन डायऑक्साईड इन द टिश्यू इज अ ट्रान्सफर इन अ डिझॉल्व स्टेट टू लंग्स और कार्बन डायऑक्साईड इज कन्व्हर्टेड टू बायकार्बोनेट आयन्स अँड युटिलाइज समवेअर एल्स. Otherwise, it combine with hemoglobin to form carbaminohemoglobin, and that formation of carbaminohemoglobin is also reversible reaction, and therefore carbon dioxide is collected from the tissue by hemoglobin and released in a lungs. जी काय carbaminohemoglobin आहे it's a reversible reaction that having carbon dioxide is a collection from the tissue by hemoglobin and released in the लंग्स. आणि जे काय कार्बन डायऑक्साईड टिश्यूकडे आहे ते सर्व घेतलं जातं आणि ते लंग्सकडं रिलीज केलं जातं. ईच डेसिलिटर ऑफ ब्लड कॅरीज 5 ml ऑफ O2 जनरली नॉर्मली फ्रॉम लंग्स टू टिश्यू अँड ईच डेसिलिटर ऑफ ब्लड कॅरीज 4 ml ऑफ कार्बन डायऑक्साईड फ्रॉम टिश्यू टू लंग अँड दिस रेशो ऑफ कार्बन डायऑक्साईड आउटपुट टू ऑक्सिजन अपटेक इज कॉल्ड ॲज रेस्पायरेटरी एक्सचेंज रेशो. यालाच म्हटलं जातं रेस्पायरेटरी एक्सचेंज रेशो. रेस्पायरेटरी एक्सचेंज रेशो म्हणजे काय तर एच म्हणजे प्रत्येक डेसिलिटर ऑफ द ब्लड दॅट हॅविंग कॅरीज 5 ml ऑफ ऑक्सिजन जनरली फ्रॉम लंग्स टू टिश्यू अँड ईच डेसिलिटर ऑफ ब्लड कॅरीज 4 ml ऑफ कार्बन डायऑक्साईड टिश्यू टू लंग्स अँड ह्याच रेशोला म्हटलं जातं रेस्पायरेटरी एक्सचेंज रेशो. तो कसा काढायचा आहे तर R इज इक्वल टू रेट ऑफ कार्बन डायऑक्साईड आउटपुट डिवायडेड बाय रेट ऑफ ऑक्सिजन अपटेक. This is all over the point in first chapter. It's only part of the RBC. Then next point are the WBC are the cover. So thank you so much.